वोवेल्स नॉट टुगेदर म्हणजे काय, तर ज्याच्यावरती रूल अप्लाय केला त्याला सोडून द्या, बाकीचे मेंबर बसून घ्या. त्या बाकीच्या मेंबरच्या मध्ये काहीतरी गॅप तयार होतात असे, ते गॅप काउंट करा. जर लोक 5 बसले असेल तर 6 गॅप तयार होतील, 7 बसले असेल तर 8 गॅप तयार होतील, 10 असेल तर 11 गॅप तयार होतील. त्या 11 किंवा जे काही गॅप्स असतील त्या गॅप पैकी आपल्याला किती लोक फिट करायचे हे बघा आधी. तेवढ्या खुर्च्या सिलेक्ट करा. बरोबर, इथं 8 खुर्च्या होत्या, त्यापैकी 3च चालणार होत्या, कारण का हे 3 लोक बसवायचे होते. मग 8 पैकी 3 खुर्च्या सिलेक्ट केल्या, ते 3 लोक 3 फॅक्टोरियलने बसतात. नमस्कार, मी मयूर ध्वज स्वागत करतो. मी आणि आम्ही इथं का बरं जमलोय, मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करायला जमलोय. आपण लास्ट व्हिडिओमध्ये ना ऑलवेज टुगेदरची केस बघितली होती, ज्या केसमध्ये आपण ऑलवेज टुगेदर जेवढ्या ऑब्जेक्ट्सला ऑलवेज टुगेदर बोललं गेलंय त्यांना एका डब्यात बंद करायचो आणि रिमेनिंग ऑब्जेक्ट्सला आपण अरेंज करत फिरायचो, असं काहीतरी होतं. तर या केसमध्ये ना त्यांनी नॉट टुगेदरची केस आहे. हा व्हिडिओ बेसिकली नॉट टुगेदरच्या केसवरती डिपेंड आहे. आता नॉट टुगेदरची केस म्हणजे काय बघा, त्यांनी असं म्हटलंय का पहिला शब्द अल्गोरिदम, तो त्याच क्वेश्चन मधला वर्ड आहे बरं का, तो अल्गोरिदम अगोदर चाललेला. आता बघा अल्गोरिदम मध्ये ना बेसिक नंबर ऑफ डिजिट किती, n इज इक्वल टू, मोजून घ्या, 2 4 6 8 आणि 9, बरोबर ना. त्यापैकी वोवेल्स कोणते कोणते होते, तर ए ओ आय हे 3 वोवेल दिसतात आणि कॉन्सोनंट्स कोणते कोणते होते, तर एल जी आर टी एच आणि एम, बरोबर. हे 6 कॉन्सोनंट, 2 4 आणि 6. तर पोरांनो त्यांनी असं म्हटलंय क्वेश्चनची भाषा अशी का, नो वोवेल्स, नो टू वोवेल्स टुगेदर, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की कुठलेही 2 वोवेल्स सोबत दिसता कामा नये. ठीक आहे. सो माझं म्हणणं आता व्यवस्थित ऐका, त्यांचं असं म्हणणं आहे का कुठलेच वोवेल्स सोबत नको, म्हणजे याचा अर्थ त्यांनी गव्हर्नमेंटनी क्वेश्चननी वोवेल्सला एकत्र येण्यापासून रोखलेलं आहे. जो रूल अप्लाय केलाय तो वोवेल्स वरती केलाय. मग रूल पासून फ्री कोण आहे, फ्री, तर रूल पासून फ्री कॉन्सोनंट्स आहे, बरोबर. मग जे रूल पासून फ्री आहे त्यांना अगोदर तिथं बसून घ्या. बेसिकली एकत्र जमावबंदीच म्हणू शकतो आपण त्याला, जमावबंदीचा किंवा एकत्र यायचा रूल कोणावरती अप्लाय केला, एकत्र येऊ नका कोणाला बोललोय, वोवेल्सला. मग रूल पासून फ्री कोण आहे, कॉन्सोनंट्स आहे. कॉन्सोनंट्सला आधी बसून घ्या. म्हणून आपल्याकडे 6 कॉन्सोनंट होते, 1 2 3 4 5 आणि 6 कॉन्सोनंट 6 जागांवरती 6 फॅक्टोरियल प्रकारे बसतील. कारण की बघा याच्याकडे आपल्यासाठी 6 चॉईस होते, याच्याकडे 5 4 3 2 1 वगैरे, म्हणजेच काय 6 लोक 6 जागा 6 फॅक्टोरियल. आता विषय काय माहिती का, ह्या 6 लोकांच्या मध्ये ना 1 2 3 4 5 6 आणि 7 गॅप तयार झाले. ज्या इथं सगळ्या ठिकाणी कॉन्सोनंट बसले होते ना या जागांवरती, त्या सगळ्या कॉन्सोनंटच्या मध्ये 7 गॅप तयार झाले. आणि या 7 गॅप मध्ये बघा तुम्ही कुठलेही 2 गॅप घ्या, हा आणि हा घ्या किंवा तो घ्या किंवा हे 2 घ्या, हे 2 घ्या, तुम्ही कुठलेही जर गॅप्स जर बघितले ना, प्रत्येक गॅपच्या मध्ये ऍटलिस्ट एक तरी कॉन्सोनंट बसलेलं आहे. मग आता आपल्याला करायचं काय माहिती का, आपल्याला करायचं इथून ह्या गॅप पैकी ह्या गॅप मध्ये आपल्याला 3 कॉन्सोनंट 3 वोवेल्स फिट करून द्यायचे. हे 3 वोवेल आहेत ना कुठेही फिट करा. सपोज तुम्हाला वाटलं 1 2 3 इथे फिट करा, तुम्हाला वाटलं इतर सलग घ्या, नाही सलग कसे येते, दोघांच्या मध्ये इथे कॉन्सोनंट बसलाय ना, म्हणजे बेसिकली आयडिया अशी आहे का ते कॉन्सोनंट एकत्र नको यायला, फक्त सॉरी वोवेल एकत्र नको यायला. मग आपण काय केलं, हे सगळे गॅप तयार केले, ज्याला सर्कल करतोय मी, हे सगळे गॅप्स आहेत बरोबर. आता लक्षात ठेवायचं कधी पण जेव्हा पण लिनियर अरेंजमेंट असते, म्हणजे एका रांगेत सगळे जर बसलेले असेल ना, तर ऑलरेडी 6 लोक होते बघा, हे कॉन्सोनंट 1 कॉन्सोनंट 2 कॉन्सोनंट 3 कॉन्सोनंट 4 कॉन्सोनंट 5 आणि कॉन्सोनंट 6. तर 6 कॉन्सोनंटच्या मध्ये 1 2 3 4 5 6 7 गॅप्स तयार झाले. 6 ऑब्जेक्ट लिनियरली बसले होते, त्यांच्यामध्ये 7 गॅप तयार होता कधी पण, ठीक आहे ना. तर आपल्याला विषय काय माहितीये का, ह्या 7 पैकी कुठल्या पण 3 जागा सिलेक्ट करायच्या, 7 पैकी कुठल्या पण 3 जागा सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये 3 लोक फिट करायचे. आता बेसिकली आपल्याला 3च लोक बसवायचे, मग 3च जागा लागतील. एक काम करू आपण, हा ह्या 7 पैकी 3 जागा पाहिजे आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 पैकी. मग 7 पैकी 3 आपण कसं लिहितो, तर कॉम्बिनेशनचे व्हिडिओ आठवा. 7 पैकी 3 आपण लिहितो 7C3, 7 पैकी 3, बरोबर. 7 पैकी 3 म्हणजे काय, ह्या गॅप पैकी 3 गॅपचं सिलेक्शन म्हणजे 7 पैकी 3 आहे, बरोबर. आता त्या 7 पैकी 3 मध्ये कुठले 3 सिलेक्ट झाले मला माहित नाही, पण 3 खुर्च्या 3 गॅप त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. आता 3 गॅप मध्ये 3 लोकांना बसवायचे, कोणते 3, तर वोवेल्स 3 गॅप मध्ये 3 लोक बसवायचे, 3 जागा 3 लोक 3 जागा, म्हणजे याचं उत्तर 3 फॅक्टोरियल.
ठीक आहे, तर हेच याचं उत्तर आहे. म्हणजे बेसिकली आपण काय केलं बघा, हे क्वेश्चन सोडवणं म्हणजे इट्स लाईक रायटिंग अ स्टोरी. हे क्वेश्चन आपण जेव्हा सोडवतो ना बघा, हे 6 फॅक्टोरियल कावर आले होते, कारण की याच्यामध्ये रूल अप्लाय केला होता वोवेल्स वरती. वोवेल वरती रूल अप्लाय केला होता, रूल पासून फ्री होते कॉन्सोनंट्स. मग आपण अगोदर कॉन्सोनंट्सला बसून घेतलं, 6 कॉन्सोनंटला 6 खुर्च्या अरेंज केल्या, 6 लोक 6 जागा, 6 फॅक्टोरियल फॉर कॉन्सोनंट्स. ठीक आहे, त्या 6 लोकांच्या मध्ये 7 गॅप तयार झाले. त्या 7 गॅप पैकी 3च पाहिजे होते आपल्याला. मग 3च का बरं? कारण की त्या 3 मध्ये आपल्याला वोवेलला फिट करायचं होतं. मग 7 पैकी 3 घेतो कसं आपण? 7 पैकी 3 घेतला, 7C3, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 जागा, 3 लोक फिट करायचे, म्हणून त्याला 3 लोकांना 3 खुर्च्यांमधली इंटरनल अरेंजमेंट आपण 3 फॅक्टोरियल करतो. सो याचं उत्तर झालं. आता पुढे सॉल्व्ह करून तुम्ही याचं उत्तर सॉल्व्ह करू शकता, परंतु मला असं वाटतं इथपर्यंत जरी तुम्ही क्वेश्चन आणला किंवा इथपर्यंत जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला, विच इज मोर दॅन इनफ. इथून पुढे तुमचे ऑप्शन किंवा तुम्हाला जे काही जिथपर्यंत आहे तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता, परंतु लॉजिक याचं असं होतं. आता मी पटकन क्वेश्चन चेंज करतो, हे पुसून टाकतो आधी. ठीक आहे, मल्टिपल क्वेश्चन झाले किंवा तुम्हाला आयडिया होऊन जाईल की नेमकं करायचं काय. ठीक आहे, टॅगलाईन सेम ठेवतो, नो वेल्स टुगेदर. पुढचा क्वेश्चन होता आपला काहीतरी बॅकग्राऊंड हा शब्द आहे. बॅकग्राऊंड शब्दामध्ये 2 4 6 8 आणि 2 10. सो ऑब्जेक्ट होते n इज इक्वल टू 10. त्यापैकी वोवेल्स कोणते कोणते होते? तर ए होता पहिल्यांदी, नंतर आला होता ओ, आणि नंतर ACG OU. हे 3 झाले वोवेल्स ना, 3 वोवेल्स झाले. बरं, कॉन्सोनंट्स किती आहे त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदी B, नंतर C, नंतर K, नंतर G, नंतर R, नंतर N, नंतर D इज इक्वल टू तुमचे 7 तुमचे कॉन्सोनंट्स तयार झाले या ठिकाणी, बरोबर ना. आता वोवेल सोबत सोबत नकोय, म्हणजे रूल वोवेल्स वरती अप्लाय केलाय. मग फ्री कोण आहे? तर कॉन्सोनंट्स फ्री आहे. अगोदर कॉन्सोनंट्सला बसून घ्या. कॉन्सोनंट किती होते? तर कॉन्सोनंट होते 7. 7 लोकांना 7 खुर्च्या देऊन टाका, 1 2 3 4 5 6 7. 7 खुर्च्या, 7 खुर्च्या किंवा 7 लोक 7 जागा, याचं उत्तर आलं 7 फॅक्टोरियल प्रकारे बसतील ते कॉन्सोनंट्स. हे होते कॉन्सोनंट्सचं प्लेसमेंट झालेलं आहे, बरोबर. आता या 7 लोकांच्या मध्ये गॅप किती भेटता बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 7 लोकांच्या मध्ये 8 गॅप. मगाशी 6 लोक होते, 7 गॅप तयार झाले. आता 7 मध्ये 8 गॅप तयार झाले. या 8 गॅपच्या मध्ये आपल्याला 3 लोक फिट करायची. 8 मध्ये 3 कसे फिट करतो आपण? 8 पैकी मध्ये त्यासाठी अगोदर 3 खुर्च्या सिलेक्ट करा, 3 जागा सिलेक्ट करा. 8 पैकी 3 म्हणजे कसं घेतो आपण? 8C3, बरोबर. 8 पैकी 3 जागा सिलेक्ट झाल्या, कुठल्या झाल्या माहित नाही, पण 3 झालेले आहे. आता 3 कुठले असेल तर त्यांच्या दोघांच्या मध्ये एक तरी कॉन्सोनंट बसतो, टुगेदरची केस क्वालिफाय होऊन जाते, काय प्रॉब्लेम येत नाही. 8 पैकी 3 गॅप सिलेक्शन येते, तुम्ही गॅप सिलेक्शन केलं इथून, बरोबर ना. आता 3 जागा सिलेक्ट झाले, 3 लोक आणि 3 जागा, परत त्याचा होता 3 फॅक्टोरियल. हे होते वोवेल साठी. असा आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो, बरोबर. वोवेल्स नॉट टुगेदर म्हणजे काय? तर ज्याच्यावरती रूल अप्लाय केला त्याला सोडून द्या, बाकीचे मेंबर बसून घ्या. त्या बाकीच्या मेंबरच्या मध्ये काहीतरी गॅप तयार होता, असे ते गॅप काउंट करा. जर लोक 5 बसले असेल तर 6 गॅप तयार होतील, 7 बसले असेल तर 8 गॅप तयार होतील, 10 असेल तर 11 गॅप तयार होतील. त्या 11 किंवा जे काही गॅप्स असतील त्या गॅप पैकी आपल्याला किती लोक फिट करायचे हे बघा आधी. तेवढ्या खुर्च्या सिलेक्ट करा, बरोबर. इथं 8 खुर्च्या होत्या, त्यापैकी 3च लागणार होत्या, कारण का हे 3 लोक बसवायचे होते. मग 8 पैकी 3 खुर्च्या सिलेक्ट केल्या, ते 3 लोक 3 फॅक्टोरियलने बसतात, बरोबर, त्यांच्यातले अरेंजमेंट, बरोबर. हे तुमचं उत्तर झालं. आता हालाकी तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता, काय प्रॉब्लेम येत नाही. परंतु इथपर्यंत येणं म्हणजे काय? तर ही सगळी स्टोरी आहे. आता राहिला प्रश्न शेवटचा, तो घेऊन टाकतो, म्हणजे आपल्याला नॉट टुगेदरच्या पुढच्या प्रसाराकडे जाता येईल. त्याच्यात बघा किती आहेत? 2 4 6 8 आणि 2 10. इम्पॉर्टन्स नाव आहे ना त्याचं. सो n इज इक्वल टू 10. याच्यामध्ये वोवेल्स कोणते कोणते? तर पहिला आहे I, नंतर आहे O, नंतर आहे A, नंतर आहे E. ठीक आहे. कॉन्सोनंट्स कोणते कोणते? तर M आहे, P आहे, R आहे, T आहे, N आहे आणि C आहे. 2 4 आणि 6. हे झाले 4, हे झाले 6, 6 आणि 4 10, बरोबर. वोवेल्स नॉट टुगेदर म्हटलंय. आता वोवेल्स नॉट टुगेदर म्हटल्यावरती रूल अप्लाय कोणावरती केलाय? वोवेल वरती केलाय. मग आधी कॉन्सोनंटला ज्याच्यावर रूल अप्लाय केला तर साईडला ठेवून द्या. रूल पासून फ्री कोण आहे? तर कॉन्सोनंट्स आहे. कॉन्सोनंटला बसून घ्या. कॉन्सोनंट्स किती होते? तर 6. 1 2 3 4 5 आणि 6. 6 जागा तयार केल्या. 6 लोक 6 जागा म्हणजे 6 फॅक्टोरियल फॉर कॉन्सोनंट्स. आता तुम्हाला कळलं असेल की 6 लोकांच्या मध्ये गॅप किती भेटतात? 7 गॅप भेटतात, बरोबर ना. 7 गॅप भेटतात. ते कसे होते? 1 2 3 4 5 6 आणि 7.
ह्या 7 खुर्च्यांपैकी आपल्याला 4च लागणार आहे, 7 पैकी 4च लागणार आहे, कारण का 4 लोक फिट करायचे. मग 7 पैकी 4 घेतो कसं आपण, 7 पैकी 4 म्हणजे 7C4 असं सिलेक्ट करतो, बरोबर. 7 पैकी 4 गॅप सिलेक्ट झालेले, त्या 4 गॅपमध्ये आपल्याला 4 लोक फिट करायचे, 4 लोक 4 जागा, म्हणजे याचं उत्तर होतं 4 फॅक्टोरियल, हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. सो मी हे सगळं सेशन पूर्ण आता समराईज करतो. नॉट टुगेदर मध्ये काय करायचं असतं की ज्यांच्यावरती रूल अप्लाय केलाय ना, हे लोक सोबत नको, ते लोक सोडून द्या, बाकीच्या लोकांना आणून बसवा आधी. बाकीचे लोक बसले का त्यांच्यामध्ये गॅप किती चेक करा, त्यांच्यामधल्या गॅप पैकी आपल्याला बाकीचे ते साईडला काढलेले किती लोक फिट करायचे ते बघा, तेवढ्या खुर्च्या सिलेक्ट करा, त्या खुर्च्यांवरती तेवढे लोक बसून द्या. जसं की इथं 7 पैकी 4 खुर्च्या आपण सिलेक्ट केल्या होत्या आणि त्या 4 खुर्च्यांवरती 4 लोक 4 जागा 4 फॅक्टोरियलने आपण बसवतो. दरवेळेस असं होतं, बऱ्याचदा असं होतं की हे टोपण पडून जातं आणि हे इट इज अ गुड साईन. शिकवता शिकवता टोपण हातात पडून जाणं म्हणजे असं लकी वाटतं मला ते. तर 7 पैकी 4 जागा सिलेक्ट केल्या, त्या 4 जागेवरती हे 4 लोक बसवले, 4 फॅक्टरी त्यांच्यातली अरेंजमेंट. सो हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. एवढं बोलतो आणि हे सेशन मी थांबवतो. थँक्यू सो मच.